अमेरिका आणि इराण यांच्यात 8 एप्रिलला सीजफायरची घोषणा झाली आणि मागच्या 40 दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध अखेर थांबलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पहाटे सोशल मीडियावर पोस्ट टाकून युद्ध थांबल्याची घोषणा केली. पाठोपाठ इराणकडूनही अधिकृत घोषणा झाली. दोन्ही देश पुढचे 2 आठवडे एकमेकांवर हल्ले न करण्यासाठी तयार झाले. पण अमेरिकेसोबत या युद्धात आणखी एक देश सहभागी होता. खरं तर त्याच्याच सांगण्यावरून अमेरिकेनं या युद्धात भाग घेतला होता. हा देश अजूनही हे युद्ध थांबवायला तयार नाहीये. ट्रम्प युद्ध थांबवून तातडीनं माघार घेत असले तरी हा देश मात्र हे होऊ देणार नाही असं दिसतंय. तो देश म्हणजे अर्थातच इस्रायल. अमेरिका आणि इराणमध्ये सीजफायर झालं तरी इस्रायलला हे युद्ध चालू ठेवायचंय. अमेरिकेनं थांबवलं असलं तरी इस्रायल युद्ध थांबवणार नाही असं दिसतंय. हा विषय नक्की आहे काय? अमेरिकेनं माघार घेतली असताना इस्रायलला हे युद्ध का चालू ठेवायचंय? इस्रायल इराण विरुद्धचे युद्ध का थांबवणार नाहीये? समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी इस्रायल हे युद्ध कशा प्रकारे चालू ठेवतोय ते सांगतो. बुधवारी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सीजफायर झालं. मात्र अधिकृत घोषणेनंतर काही तासातच इस्रायलनं लेबनॉनच्या किनारपट्टीवरच्या टायर या शहरावरती हल्ला चढवला. या हल्ल्याच्या काही मिनिट आधी इस्रायलने त्या भागातल्या रहिवाशांना आपली घरं तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले होते. इस्रायली सैन्याच्या आवाहनानंतर काही वेळातच प्रचंड मोठा स्फोट झाला, ज्याचे व्हिडिओ फुटेजही समोर आले. त्यानंतर इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बैरूतच्या दक्षिण भागातल्या रहिवाशांना घरं रिकामी करण्याचा इशारा दिला. हा भाग अत्यंत दाट लोकसंख्येचा आहे, जिथून आधीच मोठ्या संख्येनं लोक विस्थापित झाले आहेत. इथं 2 मार्च पासून सतत संघर्ष सुरू आहे, पण आता परिस्थिती आणखीन चिघळलीये. युद्धविरामानंतरही इस्रायलनं लेबनॉनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात एका दिवसात 254 लोकांचा मृत्यू झाला, तर 1165 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. यानंतर लेबनॉनने देशात राष्ट्रीय शोक जाहीर केलाय. इस्रायलनं स्पष्ट केलंय की अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम लेबनॉनसाठी लागू असणार नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानेही याला अधिकृत दुजोरा दिलाय. आता याचा अर्थ काय? तर अमेरिकेने जरी युद्ध थांबवलं असलं तरी इस्रायलला युद्ध थांबवायचं नाहीये. यावरती इराणकडूनही प्रतिक्रिया आली. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं अल जझीराला सांगितलं, लेबनॉनमध्ये इस्रायलनं युद्धबंदीच्या अटींचं जे उल्लंघन केलं त्याला उत्तर म्हणून इराण इस्रायलला शिक्षा करेल. म्हणजे आता पुन्हा इस्रायल आणि इराण यांच्यात नव्या संघर्षाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण असं का? अमेरिकेनं माघार घेतली असली तरी इस्रायलला युद्ध का थांबवायचं नाहीये ते सांगतो. इस्रायलला हे युद्ध थांबवायचं नाहीये यामागचं पहिलं कारण म्हणजे इस्रायलला कोणत्याही परिस्थितीत इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स नकोयत. मुळात इस्रायलने युद्ध का सुरू केलं तर यामागचं सर्वात मोठं कारण इराणचे न्यूक्लिअर वेपन्स. इराण हा मागच्या अनेक वर्षांपासून स्वतःचा न्यूक्लिअर प्रोग्राम चालवतोय. इराणचा प्रयत्न न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याचा आहे आणि इस्रायलचा याला अर्थातच विरोध आहे. मिडल ईस्ट रिजनमध्ये सध्या इस्रायल वगळता कोणत्याही देशाकडे न्यूक्लिअर वेपन्स नाहीत. किंबहुना पाकिस्तान शिवाय एकही मुस्लिम देश अण्वस्त्र सज्ज नाही. जर इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवण्यात यशस्वी झाला तर तो इस्रायलच्या वर्चस्वासाठी मोठा धोका बनू शकतो. इस्रायल हा आकाराने अत्यंत लहान असा देश आहे. त्याच्या आजूबाजूला असलेले सगळे मुस्लिम देश त्याचे शत्रू आहेत. त्यामुळे या देशांना काउंटर करण्यासाठी इस्रायल त्याच्याकडे असलेल्या न्यूक्लिअर वेपन्सचा धाक दाखवतो. आता जर इराणने न्यूक्लिअर वेपन्स बनवले तर मिडल ईस्ट रिजनमध्ये इस्रायलचा सध्या असलेला डॉमिनन्स उरणार नाही. त्यामुळे इराणला हे करण्यापासून रोखणं हा इस्रायलचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न राहिला आहे. इस्रायलनं अनेक वेळा म्हणलंय की इराण हा देश न्यूक्लिअर वेपन्स ठेवू शकत नाही. त्यामुळे इराण जोपर्यंत त्यांचा अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करत नाही तोपर्यंत इस्रायल इराण सोबत संघर्ष करतच राहणार. गेल्या वर्षी जून मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात जो संघर्ष झाला त्यामागे सुद्धा हेच कारण होतं. आत्ताच्या युद्धानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात जे सीज फायर झालं त्यातही न्यूक्लिअर वेपन्सच्या मुद्द्यावरतीच इस्रायल सर्वात जास्त अडून आहे. इस्रायलचं म्हणणं आहे की इराणनं त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम बंद करावा, पण इराणचं म्हणणं आहे की त्यांना न्यूक्लिअर एनरिचमेंटचा अधिकार आहे. दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर अडून आहेत. अशा प्रकारे हा संघर्ष यापुढेही सुरूच राहणार असंच दिसतंय. इस्रायलला हे युद्ध थांबवायचं नाही यामागचं दुसरं कारण म्हणजे ग्रेटर इस्रायलचं नरेटिव्ह. इस्रायल अजूनही युद्ध कुठे लढतोय तर ते लेबनॉनमध्ये. लेबनॉन या देशात हिजबुल्लाह ही संघटना ऍक्टिव्ह आहे, जिचा वापर इराणनं प्रॉक्सी म्हणून केलाय. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरुवातीपासून संघर्ष आहे. मध्यंतरी त्यांच्यात सीजफायर झालं होतं,
पण हे युद्ध सुरू झाल्यानंतर हिजबुल्लानं पुन्हा इस्रायलवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर देताना इस्रायल आता चांगलाच आक्रमक झालाय. हिजबुल्लाचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायल थेट दक्षिण लेबनॉनमध्ये घुसलाय. सध्या इस्रायलनं तिथल्या अनेक भागांवर आपलं वर्चस्व निर्माण केल्याचं म्हणलं जातंय. लेबनॉनच्या जमिनीवर इस्रायलनं आपली लष्करी तळं उभारायला सुरुवात केली आहे. आता इस्रायल तिथून माघार घेईल अशी शक्यताच दिसत नाहीये. अनेकांच्या म्हणण्यानुसार इस्रायलनं आता ग्रेटर इस्रायलची संकल्पना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे. ग्रेटर इस्रायल ही संकल्पना 2000 वर्ष जुनी आहे. या संकल्पनेनुसार इस्रायल हे राष्ट्र नाईल नदीपासून युफ्रेटिस नदीपर्यंत पसरलेलं असेल असं म्हणलंय. आजच्या काळात या दोन नद्यांच्या मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं जॉर्डन, लेबनॉन, कुवेत हे देश, तसंच इजिप्त, सौदी अरेबिया, सिरिया आणि इराक या देशांचे काही भाग येतात. या संपूर्ण प्रदेशाला ग्रेटर इस्रायल असं म्हणतात. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याआधी अनेक वेळा ग्रेटर इस्रायलचा उल्लेख केलाय. हा सर्व प्रदेश ज्यू धर्मियांच्या ताब्यात आणण्याचं नेतन्याहू यांचं स्वप्न आहे. आता या युद्धाच्या माध्यमातून त्यांनी त्या दिशेनं पावलं टाकली असल्याचं म्हणलं जाते. एकीकडे इस्रायलने वेस्ट बँकचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतलाय. गाझावरही इस्रायल आपलं वर्चस्व निर्माण करतोय. आता तो लेबनॉनमध्ये घुसलाय. हळूहळू तो भागही इस्रायलला जोडला जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेबनॉन हा ग्रेटर इस्रायल संकल्पनेचा भाग आहे. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तरी इस्रायल संघर्ष करत राहणार अशी चर्चा आहे. इस्रायलला हे युद्ध थांबवायचं नाही यामागचं तिसरं कारण म्हणजे या युद्धाचा बेंजामिन नेतन्याहू यांना देशांतर्गत राजकारणात होणारा फायदा. खरं तर हे युद्ध सुरू होण्याआधी नेतन्याहू यांचा लिकुड पक्ष निवडणुकीच्या सर्वेक्षणांमध्ये बराच मागे होता. पण युद्ध सुरू झाल्यापासून नेतन्याहू यांच्या इमेजला याचा मोठा फायदा झालाय. इस्रायलमध्ये त्यांचं अप्रुव्हल रेटिंग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलंय. इस्रायल डेमोक्रेसी इन्स्टिट्यूट म्हणजेच IDIच्या ताज्या सर्वेनुसार 74% ज्यू लोकांचा युद्ध मॅनेज करण्याबाबत नेतन्याहू यांच्यावरती विश्वास आहे. 2024-2025 या काळात नेतन्याहू यांचं अप्रुव्हल रेटिंग 30च्या आसपास होतं. पण या युद्धानंतर ते अचानक वाढून 62% पोहोचलंय. नेतन्याहू यांच्या पक्षानेही 27 जागांवरून 31 जागांपर्यंत आघाडी घेतली, ज्यामुळे त्यांचा पक्ष इस्रायलच्या संसदेत पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष बनलाय. इतकंच नाही तर युद्धाच्या काळात इस्रायलचे विरोधी पक्षही नेतन्याहू यांच्या बाजूने उभे राहिलेत. याईर लॅपिड, बेनी गॅट्स यांच्यासारख्या प्रमुख विरोधी नेत्यांनी युद्धात नेतन्याहू यांना पाठिंबा दिला. आता समजा युद्ध अचानक थांबलं तर नेतन्याहू यांच्या देशांतर्गत इमेजला मोठा धक्का बसू शकतो. इस्रायली जनता ही सहसा युद्धाच्या विरोधात नसते. युद्ध दीर्घकाळ चालू राहिलं तरी इस्रायलमध्ये जनतेचा याला पाठिंबा असतो. मात्र समजा एवढं मोठं युद्ध सुरू करून ते कोणत्याही ठोस आउटकम शिवाय थांबवलं गेलं तर मात्र नेतन्याहू यांची अडचण होऊ शकते. युद्धात इराणचा विजय झाला आणि अमेरिका आणि इस्रायलनं माघार घेतली असं नरेटिव्ह बिल्ड होऊ शकतं. हे टाळण्यासाठी नेतन्याहू यांना कोणत्याही परिस्थितीत युद्ध चालू ठेवावं लागेल. त्यामुळे अमेरिकेने जरी माघार घेतली तरी इस्रायल हे युद्ध सुरू ठेवणार असं म्हणलं जातंय. सध्या तरी इस्रायल संपूर्ण सीज फायरसाठी तयार नाहीये. हे सीज फायर लेबनॉनला लागू असणार नाही असं इस्रायलनं म्हणलंय. त्यामुळे त्यांनी अजूनही लेबनॉनमध्ये आपले हल्ले चालू ठेवलेत. आता इस्रायल हे हल्ले कधी थांबवतो, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातला संघर्ष कधी संपतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? अमेरिकेने माघार घेतल्यानंतरही इस्रायल युद्ध चालू ठेवेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.